आता बघा रात्रीचे 10:30 वाजलेले आहेत आणि मी बघा काय करते. वाटाणे सोलायला लागले वगैरे झोपलेले त्या इथं काय पांढरं लागले मुली वगैरे झोपलेले त्या आणि वाटाणे इतके महाग बोलायलाच नको. 40 रुपये पावशेर. त्यांना म्हटलं 70 रुपये 4-10 किलो द्या तरीसुद्धा त्यांनी दिले नाहीत. तर तुमच्याकडे कसे आहेत वाटाणे मला नक्कीच कमेंट करून सांगा. त्याची किंमत किती आहे आणि वाळलेले पण 40 रुपये पाव किलोच आहेत आणि वल्ले पण तसेच आहेत. तर आज चाललंय सोलायचं काम. मुली 9:30 पावणे 10ला झोपले त्या. आता ह्यांनी पण आले त्या बसले तर आता माझं चालले. म्हणजे आता बसून काय करायचं टाईम वेस्ट करण्यापेक्षा. काय मिरच्या वगैरे निवडून ठेवल्या अशा देठ काढल्यावर जास्त दिवस टिकतात. दुपारी शाळेला डबा वगैरे शाळेत देऊन मुलींचा मग तसंच मार्केटला जाऊन आले. काय नाही टोमॅटो फक्त घेतली आणि वाटाणे आणि मिरच्या एवढंच घेऊन आले. दुसरं काही घेण्यासारखं नाही. आणि वांगी भेटतात तर लांबडी मी कधीच आणत नाही. कधी छोटी भेटली तरच घेऊन येते मग. आणि बाकीचं तर काय घेण्यासारखं मला तर काय सापडत नाही बरं का. जास्त करून मी वाळलेलंच कडधान्य करत असते. तर आता केले वांग्याची भाजी. गावाकडं आता आणलेली होती वांगी 2-2.5 किलो असतील अंदाजे. मग त्यातली थोडीफार दिली तिकडं माझ्या बहिणीला आणि शेजारी दिली इकडं माझ्या शेजारी राहते त्यांना एक 4-5 दिली. माझ्या मैत्रिणीला एक 4-5 दिली आणि दुसरेच एक पलीकडं आहेत ते माझ्या कस्टमर आहेत त्यांना पण 2 दिली. आणि माझ्या मैत्रिणीला दिली म्हणजे ती पण मला देत असते गावाकडनं भाजीपाला आल्यावर. मग आपण आणल्यावर कसं नाही द्यायचं ते बरोबर दिसत नाही त्यासाठी. आणि तुमच्याकडे थंडी कशी आहे मला नक्कीच सांगा. आमच्या तिकडे आहे आपली नॉर्मल. स्वेटर घालण्याजोगी पण नाही आणि एवढी गरमी पण नाही, आहे नॉर्मलच. तर गावाकडे भरपूर सुटले. माझ्या पप्पांचा कॉल आलेला सकाळी नाही काल आलेला. आज पण आलेलं पण नेट बंद असल्यामुळे मी काय उचलला नाही. मला नंतर काल फोन येऊन गेला आणि मला सांगत होते की भरपूर थंडी वाढलेली आहे इकडं. तर अजून काय चाललं आहे माझ्या मैत्रिणींचं. तर झोपले असतील सगळे. अजून जागे आहे. तर आम्हाला वाजतात 11-11:30 झोपायला. दररोजचंच टायमिंग आहे. तर चला. इथं मी अंडा फ्राय करून घेतलेले आहेत. त्याला लाल तिखट गरम मसाला आणि नमक टाकून घेऊन आणि त्यानंतर तेल टाकलेलं आहे. त्यात तमालपत्र आणि दालचिनी टाकून घेतलेली आहे. आता ते कांद्याचं आणि टोमॅटोचं भाजून ठेवलेलं होतं वाटण ते करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता बघा तेलात टाकून घ्यायचं आपल्याला. तर थोडं समजून घ्या माझं. मला अजून म्हणजे कॅमेऱ्यासमोर बोलताना भीती वाटते. काय एवढं बोलावं काय समजत नाही. तर ठीक आहे असू द्या. सर्वांचं असंच होत असतं. आणि अशा भाज्यांना थोडंसं तेल जास्तच लागतं. अंडा करी, मटण करी, पनीरची भाजी. आणि इकडं लटकवलेलं दिसत असेल मटण आणून ठेवलेलं आहे. ते अजून आपल्याला वाफवायचं आहे. कारण आता टाइम भेटला तरच मी आता वाफवणार आहे. नाहीतर मग स्कूलमधून आल्यावरच त्याची वेळ येईल. सध्या
आपल्याला माझ्याकडे चिकन मसाला किंवा मटन मसाला अवेलेबल नाही, त्यासाठी मी गरम मसाला टाकून घेते. आणि असं मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि ही दिसत असेल बघा ओल्या खोबऱ्याचं वाटण आहे. ह्यात मी लसूण, आलं आणि कोथिंबीर टाकून जे मी बारीक करून घेतलेलं होतं रात्री, तेच आता मी टाकून घेणार आहे. कारण सकाळच्या आपल्याला गडबडीत काय आपल्याला मसाला करणं होत नाही, त्यासाठी मी एकदाच मसाला करून ठेवते. ते म्हणजे 2-3 दिवस टेन्शन राहत नाही मला. वाटण पण मी टाकून घेतलेलं आहे. ते छान असं भाजून घ्यायचं. कांदा पण सोलून ठेवलाय मी, का तर मटण वापरण्यासाठी. पण आता टाइम भेटला तरच वापरणार आहे, कारण आता वाजलेले आहेत 11:50 झालेले आहेत. मुलीची बेल 12:15 होते. त्यामुळं मग जर झालं माझे छान तरच मग मी आता वापरणार आहे, नाहीतर मग ती शाळेतून आल्यावरच बघू. या मसाल्यातच मी बघा लाल तिखट टाकून घेते 1 चमचा. आणि ही आपली घरची चटणी आहे. तुम्ही काय म्हणता मला काय माहित नाही, पण आम्ही चटणी म्हणतो. कोण कोण काळा मसाला, लाल मसाला म्हणतात. आम्ही तर चटणीच म्हणतो याला. तर मी आमच्या चवीनुसार टाकलेला आहे 2 चमचे. आता थोडंसं पाणी टाकून घेते. पाणी टाकलं का काय होतं, खाली मसाला आपला चिकटत नाही आणि करपत नाही, त्यासाठी पाणी टाकून छान मसाला भाजून द्यायचा. तोपर्यंत मी इकडं कांदा चिरून घेते मटण बनवण्यासाठी. का तर उद्या आहे अमावस्या आणि मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे, तर मी पूर्ण उपवास करते. असा तर माझा गुरुवारचा असतो स्वामी समर्थांचा उपवास. आणि उद्या मार्गशीर्ष महिना चालू होणार आहे म्हटल्यावर पुन्हा 1 महिना काय मी खात नाही. आणि बघू आता तिच्या पप्पांची इच्छा, मुलींच्या बनव म्हटलं तर काय बनवावंच लागणार आहे. खाणाऱ्यासनी काय बंधन घालायचं आहे का? आता खाणाऱ्यांना खाऊन द्यायचं. मोठीला काय नाही लागत मटण, अंडी जास्त. बारकीला आवडतात अंडी, त्यासाठी मग अजून मधून तिला ध्यान होतं सारखं. मग बघू, जर ध्यान झालं तर मग करावं लागणार आहे ती. तर मला एक गोष्ट सांगायची आहे. काल व्हिडिओ बघते तर ज्याची त्याची 30 व्हिडिओ मालेगाव मधील मुलीचं, तर खरंच अक्षरशः माझ्या पण डोळ्यातनं पाणी आलं की इतक्या लहान मुलीवर असा अत्याचार नाही व्हायला पाहिजे. आणि कसं आहे, मला पण 2 मुली आहेत, त्यासाठी मला पण खूप भीती वाटते ह्या गोष्टीची की आपल्याला पण मुली आहेत. तर गुन्हेगाराला खरंच फाशीची शिक्षा दिलीच पाहिजे सर्वांसमोर. कारण तो आई वडिलांचा गुन्हेगार आहे. त्या इतक्या छोट्या मुलीनं काय केलं असेल, अक्षरशः व्हिडिओ बघून मी पण भावनुक झाले. कारण साहजिकच आहे, आई वडिलांना त्रास होणार. प्रत्येकाच्या घरात मुलगी आहेत. आणि कसं असतंय, 1 महिना झाला का चालूच आहे. आत्ताच बघा 11 ऑक्टोबरला काहीतरी 11 वर्षाच्या मुलीवर पण काहीतरी गैरवर्तन झालेलं आहे. आणि शिक्षकांनी लक्ष न दिल्यामुळे मुलीने आत्महत्या केली. तर
खरंच शाळेतून मुलांनी पण व्यवस्थित वागलं पाहिजे आणि शिक्षकांनी पण व्यवस्थित लक्ष ठेवलं पाहिजे. मग सुरक्षित कुठे असणार ना मुलं. घरात फक्त आईवडिलांपाशीच तेवढी सुरक्षित मुलं आहेत, बाकी कुठे कोणत्याही ठिकाणी सुरक्षित नाही आहेत. शाळेत पण असाच प्रकार घडत असला तर आपण मुलांना शाळेत घालायचं का न घालायचं हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. तर सर्वांनी आपली काळजी घ्या आणि सहसा करून मुलीच्या आईवडिलांनी तर सतर्कच राहायला पाहिजे की कुणावर विश्वास नाही ठेवला पाहिजे. खरंच अक्षरशः काय झालं असेल त्या मुलीचा विचार करून सुद्धा माणसाला इतकं अंग कापून येतंय की बसच. खरंच असं नाही घडलं पाहिजे. राक्षस म्हणायचं की काय म्हणायचं त्या माणसाला. किती वर्षाचा मुलगा आहे, 25 वर्ष सुद्धा झाली नाहीत तर त्या मुलाने असं केलेलं आहे. तर त्याला खरंच फाशीची शिक्षा द्यावी तर तुमचं काय म्हणणं आहे नक्कीच मला पण कमेंट करून सांगा. आणि खरंच सतर्क राहायला पाहिजे मुलींनी आणि लवकरच मुलींना असं शिकवून दिलं पाहिजे की मुलींनी चाकूच घेऊन फिरला पाहिजे. तर चला बाय बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि त्या मुलीला खरंच माझ्यापासून पण भावपूर्ण श्रद्धांजली. त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल